चवदार तळ्यावर भीमसागर लोटला। देशामध्ये निर्माण होणारा मनुवाद हद्दपार करण्यासाठी एकत्र यावे, आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन। महाड येथील चवदार तळ्याचा 97वा सत्याग्रह स्मृती दिन आज उत्साही वातावरणात साजरा झाला। याकरता देशासह संपूर्ण राज्यातून लाखो भीमसैनिक महाडमध्ये दाखल झाले होते। या क्रांती दिनाच्या निमित्ताने आलेल्या भीमसैनिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना मनुवाद निर्माण होत असून त्याला हद्दपार करायचे असेल तर एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले। ते क्रांतिस्तंभ मैदानावर बौद्ध जन पंचायत समितीने आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 19-20 मार्च दरम्यान 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सामाजिक क्रांती केली। या सामाजिक क्रांतीची नोंद जागतिक पटलावर झाली। गेली अनेक वर्ष चवदार तळे स्मृती दिनाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे। विविध संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीने सभा आणि मिरवणुकींचे आयोजन केले जाते। चवदार तळे येथे आज पहाटेपासूनच भीमसैनिकांनी अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती। सकाळी 9 वाजता शासनाच्या वतीने पोलीस मानवंदना देखील देण्यात आली। महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी काळे आदी यावेळी उपस्थित होते। या सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, महाड। नमस्कार। 97 वर्षापूर्वी याच चवदार तळ्याच्या पायऱ्यावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले होते। पुढं काय चालू आहे तुम्ही काय करायला लागलं? Shoot!